सातारा जिल्हा परिषदेमध्ये 65 जे गट आहेत त्यातले महत्वाच्या ज्या लढती मोठ्या होणार आहेत त्या उमेदवारांच्या मुलाखती घेतोय. आज आपण आलेलो आहोत वाठार किरोली जिल्हा परिषद गटामध्ये. माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ श्वेता अभयकुमार गायकवाड. ताई नमस्कार. नमस्कार. नमस्कार दादा. खरं तर ताईंच्या विषयी जर म्हणायचं झालं तर ताईंच्या इथं कर्तृत्व जे आहे त्यांचं वाठार किरोली ज्या जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्या घराला मोठा वारसा आहे. या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय सुद्धा आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत. ताई प्रचार कसा सुरू होता? प्रचार अतिशय सुंदर चालू आहे. लोकांचा पण आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटतोय. म्हणजे लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत आमच्याकडून, युवा पिढीकडून, आम्ही ऍक्च्युली त्यांना सांगतोय की बाबा आम्हाला काय करायचे, कशासाठी आम्ही आता इथं उभा आहे हे आम्ही त्यांना पटवून देतोय. ऍक्च्युली मी अजून आता राजकारणात नवीन आहे, म्हणजे आता ही माझी सुरुवात आहे, त्यामुळे मी त्यांना आश्वासन देऊ शकत नाही. पण मी त्यांना हे सांगितलंय की 8 तारखेनंतर की माझा पूर्ण वेळ हा तुमच्यासाठी असणार आहे. म्हणजे जी काही मला विकास कामं करायचे ती मी माझ्या कार्यातून तुम्हाला दाखवेल. म्हणजे मी खोटं आश्वासन देणार नाही. जेवढं माझ्याच्यानं चांगलं करता येईल तेवढं मी सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करेन. तुमच्या घराला खूप मोठा सामाजिक राजकीय वारसा आहे आणि तुम्ही आता फिरताय तुम्ही गावोगावी. काय सांगताय लोकांना, महिलांना, आणि काय त्यांच्या काय अपेक्षा वाटतात तुम्हाला त्यांच्याकडून? मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही जे बोलला तुम्हाला जो सामाजिक राजकीय वारसा घरातून आहे, तर मला हा सामाजिक राजकीय वारसा माहेरून मिळाला पहिला. म्हणजे माझे चुलती, माझे जे आजोबा होते ते नगरसेवक. माझं माहेर रहिमतपूर. रहिमतपूरचे माझे नगरसेवक माझी चुलती द्वारका अंकुश माने आणि माझे आजोबा गणपती कृष्णा माने, यांच्याकडून मला हा राजकीय वारसा मिळाला. म्हणजे माझे चुलते वगैरे सगळे सल्लागार वगैरे असे, आणि माझे स्वतः वडील हे माझे सैनिक आहेत. आणि लग्न करून आल्यानंतर माझे सासरे सीताराम खाशाबा गायकवाड 10 वर्षात त्या व्यक्तिमत्वानं, म्हणजे आदर्श डोळ्या पुढे ठेवावं असं व्यक्तिमत्व म्हणजे माझे सासरे. म्हणजे गोरगरिबांपासून लहानांपासून सगळ्यांना, म्हणजे निस्वार्थ भावनेने कोणत्याही रुपयाची अपेक्षा न करता समाजासाठी काय चांगलं करता येईल. त्यांचं एक नेहमी बोलणं असतं मला की आपण ज्या समाजात श्वेता राहतो त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे समोरच्याकडून अपेक्षा न बाळगता की समाजासाठी काहीतरी चांगलं करावं. आपल्याकडून जे जे चांगलं होता होईल समाजासाठी ते सगळं करावं. विकास कामं म्हणा, लोकांच्या अडी अडचणी आहेत, परत म्हणजे महिलांच्या काही असतात गरजा, त्या फक्त महिलांपाशी कधी कधी बोलू शकतात. परत लहान मुलांच्या अपेक्षा असतात. या सर्व गोष्टींनी मी म्हणजे शिकण्यासारखं घेण्यासारखं भरपूर आहे माझ्या सासऱ्यांच्याकडून. आणि त्याच पद्धतीचे माझे धीर आहेत गणेश सीताराम गायकवाड. त्यांच्याकडेही खूप सामाजिक वारसा त्यांना चांगला भेटलेला आहे. समाजासाठी ते नेहमीच अग्रेसिव्ह असतात. म्हणजे समाजात कुठेही कोणाला काही प्रॉब्लेम आला तर गणेश बापू म्हणजे स्वतः पुढे होऊन सगळ्यांसाठी सगळं करतात. मग ह्या सर्व लोकांना जेव्हा मी बघत होते तेव्हा मलाही कुठेतरी असं वाटलं की आपणही समाजासाठी काहीतरी करू शकतो. त्यामुळे मी या क्षेत्रात उतरलो. भाजपाची उमेदवारी देण्यासंदर्भाच्या हालचाली सुरू होत्या, कारण मी या जिल्हा परिषद गटात मधल्या मला इच्छुक अनेक जण होतं. आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम किंवा भीमराव पाटील. काय तुमची भावना होती की तुम्हाला ज्यावेळी इंटरव्ह्यूला बोलवलं किंवा तुम्हाला उमेदवारी देतो म्हणून? कारण भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे देशातला, अगदी जगातला. काय तुमची भावना होती? माझ्यासाठी हा खूप मोठा म्हणजे सन्मान, म्हणजे माझ्या अपेक्षा, म्हणजे मला एक्सपेक्ट नव्हतं की, म्हणजे ही तर माझी सुरुवात होती. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त लोक ह्या राजकारणात मुरलेली आहेत. त्यांनी आतापर्यंत राजकारणात म्हणा समाजकार्य खूप केलेलं आहे. पण ह्यातलं मी म्हणते 10% सुद्धा मी आतापर्यंत केलं नाही. पण सध्या परिस्थिती बघता असं मला वाटत होतं की बाबा आपण पण काहीतरी ज्येष्ठ मंडळींच्याकडून शिकावं. त्यासाठी मी आदर्श ठेवला आमचे कुटुंब प्रमुख, आमचे मार्गदर्शक भीमराव काका पाटील आणि आपले आमदार मनोजदादा घोरपडे. म्हणजे आमदार मनोज दादांनी जो संघर्ष केलेला आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यातला मला संघर्ष म्हणजे 0% पण माझ्या बाबतीत नाही झालाय. ह्या सर्व लोकांची पुण्य आहे म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे. बरोबर आहे ताई. खरं तर या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व अनेक वेळा आदरणीय भीमराव काकांनी केलं आणि अनेक झाली विकास कामं. मात्र अजूनही कोणती तुम्हाला वाटतात की ही विकास कामं होणं गरजेचं आहे या मतदारसंघामध्ये? विशेषतः काकांच्या बद्दल तर असं आहे की काकांनी आतापर्यंत वाठार गटासाठी खूप त्याग केलेला आहे. वाठार गटासाठी म्हणजे त्यांचं पहिलं आदर्श हा डोळ्यासमोर आहे की बाबा
लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या छोट्यातल्या छोट्या अडचणी त्यांनी सोडवलेल्या आहेत. म्हणजे वाठार गटाला काही कमी पडणार नाही अशी त्यांनी तरतूद करून ठेवलेली आहे. यावेळेस मला असं आवर्जूनही सांगावं असं वाटतं, म्हणजे विकास अण्णा गायकवाड आपले वाठारचे, त्यांनी ऍक्च्युली भाजपाचं जी सुरुवात आहे ती विकास अण्णांनी केलेली होती. आणि विकास अण्णांचं पण ह्यामध्ये खूप मोठं श्रेय आहे. म्हणजे जो विकास अण्णांनी मनाचा मोठेपणा दाखवून आणि ताईंनी मनाचा मोठेपणा दाखवून जी उमेदवारी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आयुष्यभर ऋणी राहणार आहे. म्हणजे त्यांचे जे उपकार आहेत माझ्यावरती ते मी कधीच फेडू शकत नाही आणि मी ते आयुष्यभर लक्षात ठेवणार. विकास अण्णांनी मला अतिशय प्रेमाला सांगितलं, बाबा मी तुझ्या मागं खंबीर भावाप्रमाणे उभे आहे. आणि तो त्यांनी शब्द पाळला आणि माझ्यासाठी अर्ज मागा घेतला. त्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद. मॅडम, वाठार मधून एकमेव तुमचीच उमेदवारी आहे वाठार गावातून. हो, ऍक्च्युली गावातला सर्व पक्षीय लोक तुम्हाला सपोर्ट खरं तर मोठा मिळेल. हो, ऍक्च्युली आमच्या दोघींची उमेदवारी होती. माझी आमच्या तिघींची होती. अनिताताई, शैला काकी आणि माझी. म्हणजे ह्याच्यात शैला काकींचं पण खूप मोठं योगदान आहे. शैला काकींनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि सून या नात्यानं मला त्यांनी पाठिंबा दिला आणि अनिताताईंनी बहिणीसारखं मला सपोर्ट केला. त्यासाठी मी त्या दोघींची ऋणी राहीन नेहमीच. ह्या सर्व प्रोसिजरमध्ये मला गणेश घोरपडे दादा यांनीही खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दलही मी त्यांच्या आयुष्यभर ऋणी राहीन. त्यांचंही अतिशय काम वाठार गावामध्ये खूप चांगलं आहे. गोरगरिबांपर्यंत शासनाच्या येणाऱ्या सर्व ज्या काही वस्तू म्हणा, निधी म्हणा, त्यांनी पोचवायचं काम केलेलं आहे. पण त्यातूनही जी काही रखडलेली कामं आहेत, म्हणजे रस्ते म्हणा, बंदिस्त गटारे म्हणा, मराठी शाळांच्या ज्या दुरुस्ती म्हणा, किंवा आता कसं होतं की आपल्या मुलांना शाळेसाठी परगावी जावं लागतं कारण की ते ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी डिजिटल युक्त शाळा आपल्या भागात नाहीयेत. बरोबर. मग काकांचंही तेच स्वप्न आहे की बाबा आपला जो वाठार गट आहे तो एकदम सक्षम बनावा. आणि मला स्वतःला असं वाटतं की आपल्या रहमतपूर शेजारी धामनेरचं गाव आहे, बरोबर, त्याला एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं. मला पण असं वाटतं की आपल्या वाठार गटातली जी काही 20 गाव आहेत ती प्रत्येक गाव आहे ते आदर्श गाव बनावं. म्हणजे त्याला राष्ट्रपती पुरस्कार भेटावा आणि एक आदर्श घ्यावा असं आपलं वाठार किरोली जिल्हा परिषद गट असावा. खरं तर एखादा उमेदवार शिक्षित का असावा आणि ताईंच्या बोलण्यावरून जाणवतंय. त्या तुमचं शिक्षण किती झालंय? माझं BSc इलेक्ट्रॉनिक्स झालंय. बरं. खरं तर मी का सांगितलं तुम्हाला, कारण एक ग्रॅज्युएशन असलेली जी महिला आहे, भगिनी आहे, ती जर जिल्हा परिषदेमध्ये गेली तर कशा पद्धतीनं आपल्या भागाचा विकास करू शकते ह्यावरून होते. ताई, मला एक तुम्हाला आता प्रचारात तुम्ही आहात जवळजवळ 10 दिवस झालं. बरोबर. महिलांच्या सुद्धा बऱ्याचशा समस्या तुम्हाला जाणवत असतील. तर ती काय जाणवतात समस्या तुम्हाला, आणि नंतर युवकांच्या, तरुणांच्या काय जाणवतात, आणि बेरोजगारीचे काय जाणवतात का? आणि महिलांचा विषय घाल तर महिलांचे प्रामुख्यानं काय आहे की आपला वाठार किरोली जिल्हा परिषद गट हा ग्रामीण भाग पडतो. बरोबर. आणि शहरात कसं की रोजगार उपलब्ध होतो, म्हणजे शहरात कुठला माणूस उपाशी नाही झोपू शकत. ग्रामीण भागात कसे लिमिटेड प्रकारचे रोजगार असतात. मग कधी कधी काय होतं की वरतून राज्य शासनाकडून वगैरे भरपूर अशा रोजगाराच्या सुविधा किंवा बऱ्याचशा गोष्टी येतात, पण त्या आपल्या ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. मग ह्या पोहोचवण्याचा दुवा मला बनायचा आहे. आणि त्यांच्या अजून अशा गोष्टी आहेत की त्यांच्याकडे पर्यायी थोड्याच गोष्टी राहतात. त्यांना घर सगळं बघून असं बाहेर जॉबला जाणं म्हणजे जमत नाही, कारण की ते लांबच झालं ना, आपल्यापासून सातारा वगैरे खूप लांब पडतं ना. मग अशा महिलांसाठी घरी बसून काही रोजगार उपलब्ध करून देता येतो का हे मला बघायचंय, प्रयत्न करायचे त्याच्यासाठी. आणि युवकांचं कसं झालंय की आता युवा पिढीवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे, कारण की युवा पिढी अशी आहे की युवा पिढी जर शिकली, युवा पिढीला चांगलं शिक्षण मिळालं, चांगलं मार्गदर्शन मिळालं तर युवा पिढी ही चांगली सक्षम बनून आपला देश म्हणा, आपला भाग घडवू शकते. कारण की असं म्हणतात की एक महिला शिकली की पूर्ण कुटुंब शिकतं. त्याप्रमाणे जर युवा पिढी घडली तर पूर्ण आपला देश चांगल्या पद्धतीनं विकसित व्हायला जास्त वेळ लागणार नाही. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात, म्हणजे मी काय सांगतोय, 1 वर्षापूर्वी मनोज आमदार जरी झाले असले तरी 5 वर्षापासून तर मोठी कामं झाली. आणि मनोज घोरपडे असतील, धैर्यशील कदम आणि भीमराव पाटील या 3 व्यक्तींनी खूप कामं केली. तर ती कामं काय तुम्हाला निदर्शन येत आहेत? तुम्ही आता गावोगावी जाताय, बऱ्यापैकी ही केलेलं आहे. रस्ते असतील किंवा विविध विकास कामं असतील किंवा पाण्याचा प्रश्न सुद्धा असेल,
मी आतापर्यंत जेवढ्या गावात पोहोचलेले आहेत त्याच्यातून मला असं जाणवलं की नागझरी जो भाग होता त्यांचा पाण्याचा खूप मोठी अडचण होती. म्हणजे त्यांना नागझरीतल्या लोकांना असं बोलण्यात आलं होतं की पाणी पोहोचू शकत नाही. पण आमदार मुर्जा दादा यांनी म्हणजे जो काही त्यांचा प्रयत्न होता तो सोडला नाही. शेवटी त्यांनी ते नागझरीपर्यंत ते पाणी पोहोचवलंच. म्हणजे थोडक्यातून हे शिकायला भेटलं ह्या गोष्टीतून की बाबा कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. जर एक ती गोष्ट मनात आणली तर आपण ती करू शकतो. बरोबर आहे. खरं तर तुम्ही तर जिल्हा परिषद साठी तुम्ही स्वतः आहात, म्हणजे श्वेता अभयकुमार गायकवाड, तुमचे दोन्ही गणातले उमेदवार कोण आहेत आणि ते कशी यंत्रणा चालू आहे तुम्ही थोडं प्रेक्षकांना सांगा. आता वाठार गणातून गट म्हणजे तुमचं तुम्ही वाठार गटातून मी श्वेता अभयकुमार गायकवाड आणि वाठार गणातून संध्याताई मलवडकर, संध्या सुनील मलवडकर तासगाव गावातून उभे आहेत. आणि आपले आरवी गणातून पिंपरी गावातले अनंत तात्यासाहेब साबळे हे उमेदवार म्हणून उभे. खरं तर तुम्ही आता ही मुलाखत अनेक हजारो लोक बघणार आहेत. खरं तर तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल तुम्ही तुमच्या आमच्या माध्यमातून मतदारांना मी फक्त एवढंच आव्हान करू शकते की आता वेळ आहे बदलायची. आता वेळ अशी आहे की युवा पिढीकडे नेतृत्व देण्याची. कारण की युवा पिढी सक्षम तेव्हाच बनू शकते तेव्हा त्यांना ज्येष्ठ मदत करू शकतात. कारण की आम्हाला अनुभव कमी आहे, आम्हाला म्हणजे मार्गदर्शन कमी आहे. जेव्हा हे ज्येष्ठ मंडळी आम्हाला आव्हान करतील, मार्गदर्शन करतील, त्यांचं म्हणजे ते आम्हाला शिकवतील, तेव्हा आमची पिढी चांगली सक्षम बनेल. आम्ही त्यांना चांगल्या गोष्टी शिकवू, काहीतरी आम्हाला चांगलं शिकता येईल आणि आमच्याकडून जे जे काही चांगलं करता येईल, म्हणजे आमचं जे ज्ञान आहे आत्ताचं जे आधुनिक, त्याला ह्या ज्येष्ठ मंडळींचा जेवढ्या वर्षांचा दांडगा अनुभव आहे तो लागला तर ह्या सगळ्या गोष्टी करताना आम्हाला विकास कामं करताना अडचण येणार नाहीत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सोप्या पद्धतीने करू शकू. खरं तर हे मुलाखत घेण्याचं कारणच हे आहे की महिला सक्षम असेल आणि स्वतःच्या कर्तबगार असेल आणि दुसरी सुशिक्षित जर असेल, चांगले शिक्षण घेणार असेल आणि ती जर नेतृत्व करत असेल तर मात्र भागाचा विकास नक्की चांगला होऊ शकतो. एकंदरीत या सर्व मुलाखतीवरून दिसते. तर तुम्ही आमच्याशी बोलात. धन्यवाद.